बायोलॉजी म्हणजे काय? आपण एकदम सिंपल शब्दात बघणार आहे. बायोलॉजी म्हणजे तुम्हाला डेफिनेशन वाईज जायचं असेल नेहमीप्रमाणे जाऊ शकतात. पण सिंपल शब्दात बायोलॉजी म्हणजे द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. सजीवांचा जो काही अभ्यास असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय बायोलॉजी. जसं काही ह्युमन बॉडी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव, या सगळ्यांचा जो स्टडी करणार आहे आपण, याला सगळ्यात मध्ये मिळून आपण काय म्हणतो बायोलॉजी म्हणतो. हे दिलेलं आहे. बायोलॉजीचं काय? बायोस म्हणजे लाईक, लॉज म्हणजे स्टडी, स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपले येतात प्लांट्स, ॲनिमल्स आणि जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते सगळे येतात. प्लांट्स म्हणजे सगळ्यांना माहिती, जे वनस्पती आहे आपल्या, ते आपल्या सगळ्या प्लांट्स मध्ये येतात. ॲनिमल्स मध्ये ह्युमन, कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर जे काही येतं ते ॲनिमल्स मध्ये. तुम्ही जर इथं बघितलं दिल्याप्रमाणे काही ब्रांचेस दिलेल्या आहेत तुम्हाला बायोलॉजीच्या. सिंपल ब्रांचचं काही अवघड नाही. बॉटनी म्हणजे तुमचं जे काही येतं तर स्टडी ऑफ प्लांट्स. झुलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल्स. मायक्रोबायोलॉजी म्हणजे तुमची स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ बॉडी पार्ट्स. जेनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. बरोबर ना? हेरिडिटी व्हेरिएशन खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. नंतर इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम्स. जे काही रिलेशन असणार आहे त्या सगळ्या तुमच्या बायोलॉजीच्या मेन ब्रांचेस असणार आहे. या सगळ्यांचा आपल्या डिटेलमध्ये स्टडी होणार आहे.